नमस्कार. आज आपण एका खूपच मजेशीर आणि सगळ्यांच्या ओळखीच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही अशी गोष्ट आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलोय आणि जी आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन शिकून जाते. चाल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. पण ही गोष्ट ऐकताना एक प्रश्न नेहमी मनात येतो नाही का, की एक साधा निर्जीव भोपळा बलाढ्य वाघ, धूर्त लांडगा आणि चलाक कोल्ह्याला कसा काय हरू शकतो? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. तर मग या कथेची सुरुवात होते एका प्रेमळ आजीबाईंपासून. या आजीबाई एका छोट्याशा गावात राहायच्या आणि त्यांच्यापासूनच हा सगळा मजेशीर प्रवास सुरू होतो. आता या आजीबाईंना ना भोपळ्याची भाजी म्हणजे जीव की प्राण. आणि एके दिवशी काय झालं, त्यांना त्यांच्याच शेतात एक असा भला मोठा गोल गरगरीत भोपळा दिसला. पण त्यांना कुठे माहीत होतं की हाच भोपळा पुढे जाऊन काय कमाल करणार आहे. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नव्हती. भोपळा तर मिळाला, पण घरी परतण्याचा रस्ता तो खूपच धोकादायक होता. कारण मध्ये होतं एक घनदाट जंगल, जिथे अनेक संकटं आजीबाईंची वाट पाहत होती. हो, घरी जायला दुसरा रस्ताच नव्हता. आणि त्या जंगलात कोण कोण होतं माहितीये? एक धूर्त कोल्हा, एक भुकेला लांडगा आणि एक भला मोठा वाघ. म्हणजे बघा, संकट चारी बाजूंनी होतं. आणि ज्याची भीती होती तेच झालं. हे तिन्ही प्राणी आजीबाईंसमोर आले आणि एकदम म्हणाले, आजीबाई, लय भूक लागली आहे, आता आम्ही तुम्हाला खाणार. आता विचार करा, अशा वेळी एकटी आजीबाई काय करणार? पण इथेच तर खरी गंमत आहे. आजीबाईंकडे एक असं शस्त्र होतं जे वाघ लांडग्यांकडे नव्हतं, आणि ते म्हणजे त्यांची हुशारी. हुशारी म्हणजे काय तर चाणाक्षपणा, बुद्धी. त्यांनी ठरवलं, ताकदीने नाही तर युक्तीनेच या संकटातून बाहेर पडायचं. आणि त्या अजिबात घाबरल्या नाहीत. उलट काय म्हणाल्या, बघा, अरे थांबा थांबा, मला खाऊन काय मिळणार? मी तर काटकुळी आहे. एक काम करा, मला घरी जाऊ द्या, मस्त खाऊन पिऊन जाडजूड होऊन परत येते, मग पोटभर खा मला. काय डोकं लावलंय बघा. प्राण्यांनाही वाटलं की हे खरं आहे. ते फसले आजीबाईंच्या बोलण्याला आणि त्यांनी त्यांना जाऊ दिलं. पण घरी पोहोचल्यावर आजीबाईंनी काही परत जायचा विचार केला नाही. उलट त्यांनी एक जबरदस्त प्लॅन बनवला. त्यांचा प्लॅन एकदम साधा होता, पण जबरदस्त. पहिलं, तो भला मोठा भोपळा घ्यायचा आणि आतून पूर्ण पोखरून काढायचा. दुसरं, त्या पोकळ भोपळ्यात स्वतः जाऊन बसायचं. आणि तिसरं, फक्त एक धक्का द्यायचा आणि सुरू व्हायचं घरंगळत. आणि या सगळ्या प्लॅनला जी गोष्ट जिवंत करायची तो होता एक मंत्र. तोच आपला सगळ्यांचा आवडता, चाल रे भोपळा, टुणूक टुणूक. या एका ओळीने तर ही गोष्टच अजरामर करून टाकलीये. मग काय, आजीबाई बसल्या भोपळ्यात आणि प्रवास सुरू झाला. टुडुक टुडुक, टुडुक टुडुक. आणि वाटेस सगळ्यात पहिला कोण भेटला? तोच धूर्त कोल्हा, जो आजीबाईंची वाट बघत होता. कोल्ह्यानी पाहिलं, अरे हे काय घरंगळत येतंय. त्याने त्या भोपळ्याला अडवलं आणि विचारलं, ए भोपळ्या, इकडून एक म्हातारी जाताना पाहिलीस का? आता आजीबाईंची हुशारी बघा. आतून आवाज बदलून त्या काय म्हणाल्या, मी काय पाहिलं नाही. आता हे खरंही होतं, कारण भोपळ्याला डोळे कुठे असतात. पण या एका उत्तराने कोल्ह्याचं डोकं चक्रावून गेलं. आणि कोल्हा असा विचारात पडलाय. तेवढ्यात आजीबाईंनी आतून परत आपला मंत्र म्हटला, चाल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. आणि भोपळा सुसाट पुढे निघाला. आणि हीच युक्ती एकदा नाही तर पुन्हा यशस्वी झाली. पुढे लांडगा भेटला, त्यानेही तोच प्रश्न विचारला. वाघ भेटला, त्यानेही तेच विचारलं. आणि दोघांनाही आतून तेच उत्तर मिळालं, मी काय पाहिलं नाही. बिचारे पुरते गोंधळून गेले. आणि प्रत्येक वेळी प्राण्यांना चकवा दिल्यावर आजीबाई मोठ्या आनंदात म्हणायच्या, चाल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. आणि तो भोपळा थेट घराच्या दिशेने घरंगळत सुटला. तर बघा, शक्ती नाही तर युक्ती कशी कामी आली. आता आपण या गोष्टीच्या शेवटाकडे आलो आहोत, जिथे हुशारीचा विजय होतो. तो भोपळा टुणूक टुणूक करत कुठे थांबला असेल? अगदी बरोबर, थेट आजीबाईंच्या घराच्या दारात. बिचारे प्राणी तिकडे जंगलात वाटच बघत राहिले आणि इकडे आजीबाई आपल्या घरात सुखरूप पोचल्या. मग काय शिकलो आपण या गोष्टीतून? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी घाबरून जायचं नाही. शांत डोक्याने विचार केला तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडतं. बुद्धी आणि धैर्य हेच आपलं खरं शस्त्र आहे. आणि भोपळ्यातून बाहेर आल्यावर आजीबाई हसून काय म्हणाल्या असतील? बघितलात, हुशारी असली ना की कुठल्याही संकटावर मात करता येते. हेच या गोष्टीचं खरं सार आहे.
आणि जाता जाता हा एक विचार सोडून जातो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे वाघ, लांडगे, कोल्ह्यांसारखी संकटं, आव्हानं येतच असतात. तर मग त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला स्वतःचा असा भोपाळा काय असू शकतो? आपली कोणती युक्ती, कोणती हुशारी आपल्याला वाचवू शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?